तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचं आपलं पर्सेंटेजचं दुसरं टॉपिक सुरू होत आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांना मी 2 मेथड शिकवल्या होत्या, बेसिक आणि स्प्लिट मेथड. तर अशी अपेक्षा करतो की तुम्ही स्प्लिट मेथडच्या अधिक एक्झाम्पल घरी सॉल्व्ह केले असतील. तर आता आपण पुढचं पार्ट्स पाहणार आहोत पर्सेंटेजचा. तर तुम्हाला मी आठवत असेल तर मागच्या लेक्चरला सगळ्यात शेवटी ते 1 to 16 फ्रॅक्शन दिले होते. तुम्हाला म्हटले होते की हे लर्न करा, याचा काय उपयोग आहे आपण हे पुढे बघू. तर आज त्याचे काही एक्झाम्पल घेणार आहेत. जर कोणी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्या, मगच हे लेक्चर बघा, जेणेकरून तुमचे एकदम बेसिकपासून पक्कं होऊन जाईल पर्सेंटेज. कारण की सगळ्यांना माहिती आहे पर्सेंटेज हा बॅकबोन आहे मॅथचा, हे तुम्हाला खूप कामा पडणार आहे. तर चला आजचं लेक्चर आपण सुरू करूया. तर पहिला प्रॉब्लेम आपण घेत आहोत, जो की आहे 68% ऑफ 1650 मायनस 16% ऑफ 245. तर तुम्ही या प्रॉब्लेमला दोन्ही आपले म्हणजे बेसिक मेथड आणि स्प्लिट मेथडनी सॉल्व्ह करू शकता. तर तुम्ही वाटल्यास तर हा व्हिडिओ पॉज करा आणि पहिले तुम्ही सॉल्व्ह करून पहा दोन्हीपैकी कोणत्या एक मेथडनी, आणि नंतर मग व्हिडिओ स्टार्ट करा. कारण की कसं तुम्ही पहिले स्वतःहून सॉल्व्ह केलं तर म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. नाहीतर मी आता दोन्ही मेथड घेणारच आहे. तर सगळ्यात पहिले आपण बेसिक मेथड पाहू. बेसिक मेथड कसं करतो आपण, 68 म्हणजे नॉर्मल जे पर्सेंटेज काढतो तसं 68/100 × 1650. तर याला आपण सॉल्व्ह केलं की याचं आपल्याला उत्तर मिळेल 1122. हे याचं उत्तर मिळेल. ओके, तर हे झालं आपलं 68%. आता हे 16% ऑफ 245 काढायचं. इथे जागा नसल्यामुळे दुसऱ्या पेजवर घेतो. हे उत्तर तुम्ही लक्षात ठेवा, हे 1122. ओके, हे आपलं 1122 हे याचं उत्तर आलेलं आहे. आता आपण दुसरं 16% ऑफ 245 तिकडे जागा नसल्यामुळे मी 16% ऑफ 245 इकडे काढत आहे. तर तुम्ही एक सोबतच काढा. तर आपण याचे 16% काढून घेऊ. 60 बेसिक मेथडनीच करत आहे आपण हे एक्झाम्पल पहिले. तर 16% ऑफ 645 याला सॉल्व्ह केलं की तुम्हाला उत्तर मिळेल 39.2. हां, हे झालं 16%. आणि हे आपण पहिले काढलं होतं 68%. त्याचं उत्तर आलं होतं 1122. आणि इथे मधात मायनसची साईन आहे, म्हणजे 1122 मायनस हे आपलं उत्तर आलं होतं हे 39.2. म्हणजे याचं उत्तर येईल 1082.8. किती सोपं आहे, तुम्हाला सगळ्यांना समजलेच असेल. आता आपण स्प्लिट मेथडने बघणार आहोत. म्हणजे तुम्ही पाहू शकता की कोणत्या मेथडने फास्ट आन्सर येईल, कारण की आपल्याला फास्ट आन्सर पाहिजे. तुम्ही कोणत्याही मेथडने काढू शकता. तर चला बघूया आता आपण स्प्लिट मेथड. पण काही ठिकाणी स्प्लिट मेथड पण कामी येते. तर आता एक्झाम्पल लिहून घेऊ आपण इथे. 68% ऑफ 1650. पहिले एक हे सॉल्व्ह करू. इथे मायनस साईन आहे. 16% ऑफ 245. पहिले आपण 68%ला कसं स्प्लिट करता येते ते बघूया. त्याला आपण असं करू शकतो, 68 हे सोपी आहे. काही जण असेही करू शकता, 60 + 5 + 3. काही जण असेही करू शकता, 70 - 2. ते पण तुम्हाला दाखवतो. पहिले आपण 60 + 8 पाहू. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे याचे 10% 165 येते, कारण की हे 1 प्लेस समोर सरकते 10% काढायचं असलं की. तर 165 × 6 केलं की आपल्याला उत्तर मिळेल 990. हे झाले 60%. आता 8% काढायचे. 8% काढायसाठी आता सगळ्यात पहिले आपल्याला 1% काढायला लागेल. 1% कसा काढायचा, हे लास्ट डिजिट दोन्ही पुढे सरकते, म्हणजे इथे. तर काय येईल 16.5. तर 16.5 चे आता आपल्याला 8% काढायचे. तर 16.5 × 8 केलं की आपल्याला 8% मिळतील, म्हणजे किती 132. मग आता या दोघांना ॲड करायचं. या दोघांना ॲड केलं की तेच आपल्याला आपलं उत्तर मिळते 2 12 11 1122. जे की तुम्ही पाहू शकता आपल्या इथे पण तेच उत्तर आलं होतं 1122. हे झालं 68. आता काही जण 70 - 2 पण करू शकता. 70 - 2 68%. तर त्यासाठी आपल्याला याचे आपण काढले होते 165 × 6 केलं होतं. तर त्याच्याऐवजी आपल्याला 165 ×
7 करा लागेल. किती 165 इंटू 7. तर 165 इंटू 7 केलं की आपल्याला आपले 70% मिळतील, जे की 1155. तर इथे आपण बघितलं होतं 16.5 म्हणजे हा 1% झाला. म्हणजे 16.5 ला 2 नी मल्टिप्लाय केले की आपल्याला 2% मिळतील. तर 16.5 ला तुम्ही 2 नी मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2% मिळतील, जे की होतील 33. आता आपण इथे मागे काय आपल्याला 68% पाहिली, 60 प्लस 8 इथे म्हणून आपण प्लस केलं होतं. आता आपल्याला 68 आपण दुसऱ्या मेथडने काढते स्प्लिट, पण ते 70 आणि 2 घेतले, म्हणजे 70 मायनस 2, म्हणजेच आपल्याला हे 1155 मायनस 3 करावं लागेल, म्हणजे आपल्याला आपले 68% मिळतील, जे की 1122. जे की पहा इकडे उत्तर आलं होतं, जे की पहा इकडे हे सेम उत्तर आलं होतं. तर यापैकी तुम्हाला कोणतं सोपं वाटते ते तुम्ही पाहू शकता. हे झालं 68%चं. आता हे मायनस नंतर एक आपली हे होते 16% ऑफ 245. याची सेम तुम्ही करू शकता 10, 6 किंवा 20 मायनस 4. सेम असंच करू शकता. आता याचे 10% किती येतील 24.5. तर आता आपल्याला 10% काढायचे इथे, त्याच्यामुळे 24.5 आणि 6% म्हणजे एक तर तुम्ही आता आपल्याला 1% काढायला लागेल. 1% माहिती आहे 2 डिजिट पुढे सरकते, त्यामुळे त्याचे 2.45 असं होईल. त्याला मल्टिप्लाय बाय 6 करायचे. 2.45 मल्टिप्लाय 6 केलं की आपल्याला 6% मिळते, जे की येईल 14.7. आता या दोघांना ॲड करायचं. 14.7 प्लस 24.5 म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 39.2. हेच इकडे लिहितोय मी 39.2. आता 20 मायनस 4 पण करू शकता. त्याचा तुम्ही पाहू शकता 10% किती 24.5. तर 24.5 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला 20% मिळतील. तर 20% आपल्याला मिळाले, जे की 49. आता 4% सेम 1% काढायचा. 1% किती 2.45. तर 2.45 ला आपल्याला आता किती 4 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती उत्तर येईल 9.8. आता 49 मायनस करायचे 9.8, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 16%. तर याचे आपण मायनस केलं की तुम्हाला उत्तर मिळेल 39.2. तर तुम्ही आणि आता आपल्याला 39.2 मिळाले आहे आणि इकडे 1122 मिळाले. तर यामधून 39.2 मायनस केले की आपल्याला परत आपलं हेच उत्तर मिळणार आहे, जे की 1082.8. तर तुम्हाला ही मेथड समजली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तरी तुम्ही कमेंट करू शकता. अजून जर तुमच्याकडे कोणत्या याच्यापेक्षा सोप्या आणि फास्ट मेथड असतील तेही तुम्ही अजून इतर लोकांना सांगू शकता कमेंटद्वारे. तर नक्की कमेंट करा. आता आपण जे की काल फ्रॅक्शन्स पाहिले होते 1 to 16, त्याचे फ्रॅक्शन वरील तुम्हाला मी प्रश्न आता एक देतो, तो आपण सॉल्व करून घेऊ आता, म्हणजे तुम्हाला त्याचं फ्रॅक्शनचे इम्पॉर्टंट पण कळेल. तर चला आपण घेऊया. तर चला आता आपण ते फ्रॅक्शन्सचे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्ही पहा इथे फ्रॅक्शन्सनी आपलं किती काम सोपं होते. तर चला पहिला प्रश्न येतो आहे 16.66% ऑफ 1260 मायनस, इथे जागा नसल्यामुळे मी ते मायनसच्या पुढचं इकडे लिहितोय 33.33% ऑफ 132. मी हे मुद्दाम मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजावं. आता हे इथे मायनस आहे ते तुम्ही पाहून घ्या, त्याच्यामुळे मी इकडे लिहिलेलं आहे ते बाय मायनसची साईन आहे इथे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला काल 1 to 16 चे फ्रॅक्शन्स दिले होते. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 16.66% हा कशाचा फ्रॅक्शन आहे. तर याचा फ्रॅक्शन आहे 1/6.
कारण तुम्ही जर 16.66% ऑफ 1260 काढायचे म्हटले तर त्याला खूप किचकट आणि खूप टाइम लागेल. त्याच्यामुळे ते फ्रॅक्शन्स दिले होते. ते फ्रॅक्शन्स तुम्ही एकदम डायरेक्ट पाठच करून घ्या. तर आता 16.66 चं फ्रॅक्शन काय 1/6. काय 1/6. तर हा डायरेक्ट इथे रिप्लेस करायचा. हो, डायरेक्ट रिप्लेस करायचा. म्हणजे 1/6 इंटू 1260. हो, डायरेक्ट 16.66 दिसलं डायरेक्ट 1/6. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, पॉईंट नंतर 66 आहे, त्याच्यामुळे 1/6 इंटू 1260. त्याला तुम्ही सॉल्व केलं की तुम्हाला उत्तर मिळेल 210. आणि तुम्ही हे बघू शकता आता 33.33%. 33.33% हा कशाचा फ्रॅक्शन आहे? याचा फ्रॅक्शन आहे 1/3. 1/3 इज इक्वल टू 33.33%. मी मागच्या लेक्चरला लिहून दिलेलं आहे. जे कोणी नवीन असतील त्यांनी कृपया डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तो मागचा लेक्चर बघू शकता. तो आता 1/3 डायरेक्ट 33.33 च्या ऐवजी रिप्लेस करायचा. म्हणजे आता इकडे जागा नसल्यामुळे मी इकडे लिहितोय 1/3 इंटू काय होतं ते 132. तर याला डायरेक्ट सॉल्व करायचं आहे. 3 डिवाइड केलं की 44 उत्तर येते. म्हणजे किती फास्ट उत्तर आलं, किती फास्ट उत्तर आलं पाहू शकता तुम्ही. फास्ट पाहिजे आपल्याला. कसं पाहिजे? फास्ट. हा, तर आता हे 210 मायनस 44 केलं की आपल्याला आपलं उत्तर मिळेल जे की 166. किती फास्ट उत्तर आलं. जर 16.66 तुम्ही काढत बसले असता तर तुम्हाला किती वेळ लागला असता. तर आता चला एक होमवर्क साठी तुम्हाला एक प्रश्न देतो मी. तो प्रश्न होमवर्क साठी तुम्हाला आता एक प्रश्न देत आहे. तो तुम्ही प्रश्न सॉल्व करा आणि त्याचे उत्तर तुम्ही कमेंट करा. मग मी तुम्हाला सांगेल की तुमचं उत्तर करेक्ट आहे का नाही. तर चला प्रश्न येतो आहे, इकडे लक्ष द्या. 14.28% ऑफ 210 प्लस 7.14 इंटू 280. 14.28% ऑफ 210 प्लस 7.14 इंटू 280. तर मी आशा करतो की तुम्ही हे उत्तर स्वतः सॉल्व करून पाहसाल आणि बिना कॅल्क्युलेटरचं उत्तर पिन कमेंट्सला टाकून ठेवा. ज्याचं पण उत्तर सगळ्यात पहिले आणि बरोबर येईल त्याचं उत्तर आम्ही पिन करू. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि उद्याच्या लेक्चरमध्ये जे की पर्सेंटेजचं लेक्चर 3 राहील त्यामध्ये तुम्हाला अजून नवीन फ्रॅक्शन्स लिहून देऊ. ते पण एकदम झकास फ्रॅक्शन राहतील. डायरेक्ट तुम्हाला एकदम 5 सेकंदात उत्तर येईल असे फ्रॅक्शन्स देईल. तर त्यासाठी तुम्ही भरभरून ही सिरीज पहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. चला तोपर्यंत जय हिंद, जय भारत.